उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टेकर यांनी काल अधिकृतरित्या शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे आणि शिंदे शिवसेनेनंतर प्रवेश केल्यानंतर ते त्यांच्या नांदेड जिल्ह्यातील हदगाव निवासस्थानी आहेत। त्यांच्याच हदगाव निवासस्थानी कार्यकर्ते जे आहेत ते त्यांच्या भेटीसाठी त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत। हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते ठाकरे शिवसेनेचे होते आणि आता ठाकरे शिवसेनेतून ते खासदार नागेश पाटील आष्टेकर यांच्यासोबतच आता शिंदे शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत। हे सर्व कार्यकर्ते आहेत। काही कार्यकर्त्याशी आपण संवाद साधणार आहे, काय प्रतिक्रिया असणार आहे, तुम्ही त्या शिवसेनेतून या शिवसेनेत आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया म्हणजे आमचे जे नागेश पाटील आष्टेकर साहेब खासदार साहेब आहेत त्यांनी गेले म्हणजे आम्ही ठाकरे सेनेतून शिंदे सेनेमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे। साहेबांना अगोदरच आम्हाला कल्पना दिली होती की 8-10 दिवसामध्ये बाबा आपल्याला प्रवेश करायचा आहे। आम्ही म्हणलो काय हरकत नाही साहेब, जर काय विकासाची कामं कुठं आपले होत नसतील, कुठं काही अडचणी येत असतील तर त्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यासाठी साहेबांना त्याच्यामध्ये प्रवेश केला। त्याच्यासाठी साहेबांसोबत आम्ही सर्वजण टीम तामसा सर्कलचे असेल, आष्टी सर्कलचे असेल, आम्ही सर्वजण साहेबासोबतच आहोत। म्हणजे तुम्ही आष्टेगावचे, साहेबाच्या गावचे? नाही, आष्टेगावचे नाही, आम्ही तामशामधले। तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे? घेतलेला निर्णय योग्य आहे का? योग्य असेल तर कसा आहे? एकदम 100% निर्णय साहेबांना जो घेतला, आमच्या खासदार साहेबांना ते योग्य निर्णय घेतला। कारण इकडे राहून आमचे कोणतेच कामं होत नव्हते, एक तर विकास होत नव्हता, कोणते कार्यकर्त्याचे कामं होत नव्हते, काही नव्हते आणि सत्तेशिवाय काही नाही। म्हणून त्यांनी जे निर्णय घेतला ते आमच्या सगळ्यासाठी, मतदारसंघातल्या सगळ्या नागरिकांसाठी, शेतमजूर राहो, कामगार राहो, जनता राहो, कोणी राहो, सगळ्यासाठी हा योग्य निर्णय घेतलेला आहे। त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्यासोबत, आमचे हजारो कार्यकर्ते, संपूर्ण कार्यकर्ते आम्ही त्यांच्या पाठीशी। तुम्ही म्हणताय की निर्णय घेतला योग्य आहे, मात्र ज्यांनी मतदान केलं ते खासदार केलं त्यांचं काय? ज्यांनी खासदार यांना केलेलं आहे नाही, त्यांना सुद्धा विश्वासामध्ये घेतलं ना साहेबांनी विश्वासामध्ये घेतलं मतदारांना, विचारलं मतदारांना, मतदार बी म्हणले होय काय हरकत नाही, जाऊया म्हणले। उद्धव ठाकरेंचा सल्ला घेतला का इकडे जाताना त्यांनी? कारण ते खासदार त्यांच्या तिकटावर मशालीवर झाले. नाही, मशालीवर आले होते, हो मशालीवर आले होते, त्याचा विषय नाही। पण नाही, त्यांचा सल्ला आता ते तर मला माहीत नाही, ते माझ्यापर्यंत। सामान्य कार्यकर्ते आहेत हे सगळं, काय सांगायला? घेतला निर्णय योग्य का? योग्य निर्णय। कसा योग्य निर्णय म्हणजे आता ग्रामीण भाग आहे आपला, हे हिंगोली लोकसभा मतदारसंघ म्हणजे असं काही हे मुंबई पुणे नाशिकसारखा मतदारसंघ नाही, ग्रामीण भागातला मतदारसंघ, आदिवासी भाग जास्त आहे इथं। आणि प्रत्येक गावात आमचे खासदार साहेब ज्यावेळेस जातात त्यावेळेस प्रत्येक गावातला शेतकरी, आता विम्याचा प्रश्न आहे, विम्याचा प्रश्न सुट नाही केला साहेबांना। एवढी मेहनत विम्यासाठी घेतलेली आहे की आतापर्यंत कोणीच घेतले नाही। रनिंग आमदारसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहेत, त्यांनीसुद्धा विम्यासाठी मंत्रालयातसुद्धा त्याने प्रयत्न केलेत। पण खेड्यामध्ये ज्या टायमाला खासदार साहेब झाले होते तर प्रत्येक खेड्यातला कार्यकर्ता, शेतमजूर सगळेजण काय म्हणू लागले? विकास 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 म्हणजे काय? विकासाला पैसा लागतो आणि पैशासाठी सत्ता हवी आहे। खरं तर ही हदगाव विधानसभा आहे नांदेड जिल्ह्यातली। या विधानसभेमध्ये विद्यमान आमदार आहेत बाबुराव पाटील कवळीकर आणि खासदार नागेश पाटील आष्टेकर, हे आता दोघंही एका शिवसेनेमध्ये आलेले आहेत। मतभेद कसे दूर करणार यांचे? नाही, मतभेद काहीच राहणार नाहीत। आम्ही एकदा आलो म्हणजे बाबुरावजी आमच्यासोबत आहात, आम्ही पहिलीची एक टीम पहिलीचीच हो शिवसेनेमधले। बाबुरावजी असतील आमचेच असतील, त्याचे जिल्हा प्रमुख असतील आमचेच असतील, नागेश पाटील असतील ते आमचेच असतील, सर्वजण आम्ही एका जागी। म्हणता की पूर्वीपासून आम्ही एकत्र आहोत, मधल्या काळामध्ये पुलाखालून पाणी भरपूर गेलेलं आहे। हो, पुलाखालून पाणी भरपूर गेलं हे बरोबर आहे, पण आता ते एका जागी आल्यावर तर एका जागी पूर्ण समाधानकारक कोणत्या गोष्टी कराव्याच लागणार। तर दोन्ही आम्हाला सारखेच राहणार, दोघा जणांना ते कामं होणार आणि दोन्ही विकासाचे कामं करणार। मतदारांनी जे आहेत ते 2024च्या लोकसभेमध्ये हिंगोली असेल, यवतमाळ असेल की मग नांदेड असेल, बाबुराव कवळीकर यांना कुठेतरी विरोध करून नागेश पाटील आष्टेकर यांना मतदान केलं होतं। त्या मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत? प्रतिक्रिया आता प्रत्येकाच्या सारख्या नसतात, प्रतिक्रिया हे त्याच्या पद्धतीने असतात। आम्ही आता सर्वजण साहेबासोबत आहोत, जे काही जनता काही कोणती म्हणणार तर म्हणणारच होतं, चालणार हे गोष्टी कुठंतरी 2 माणसं इकडं 4 माणसं इकडे असणार, पण सत्तेमध्ये जाणं ही महत्त्वाच्या गोष्टी आहे। तुम्ही साहेबांनी हे निर्णय घेतला की आमच्या सर्व टीमला मान्य आहे। खरं तर हदगाव विधानसभा म्हणजे हदगाव विधानसभेमध्ये माजी खासदार आहेत, आमदार आहेत, आता रनिंग खासदारही आहेत, काय विकास झाला का इथला हदगावचा? हो ना साहेब, खासदारानं विकास केला, हो भयंकर केला, न करायला काय पूर्ण आमच्या एरियात केव्हा झाला? आम्हाला तर कुठं विकास दिसला नाही रस्त्याने फिरताना। तुम्ही ज्या रस्त्याने आले ते मोदी सरकारच्या रस्त्यानं झाले तुम्ही। नाही, हदगाव शहरातलं बोलतो मी, बाहेरचं नाही बोलत। आता होईल ना साहेब, आज खासदार आले, आज नाही का केव्हा कशामुळे झाली? इथं शाळा आहे, पूर्ण नगरपालिका आहे, एवढी मोठी जिल्हा। याच विधानसभेमधले खासदार सुभाष वानखेडे सुद्धा होते, त्यांनी विकास केला का इथे? केलं साहेब त्यांनी बी, पण आता जे नागेश पाटलांनी जे निर्णय घेतला साहेब ते एकदम ओके झालं आणि त्याचे लोकांना जे आपलं निधी पाहिजे की नाही खर्च करायला, ते नागेश पाटलांनी त्यासाठी निर्णय घेतलेला आहे, ते एकदम। संजय राऊत असं म्हणतायत की तुडवायला तयार राहा, त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला आदेश दिले की बाबा आता तुडवा। असं अनार्थकीच बोलणं चुकीचं आहे। आम्ही शिवसैनिक आहोत, निष्ठावून शिवसैनिक आहोत, पण ज्या वेळेस आम्ही ग्रामीण भागात फिरतो
त्यावेळेस तुडवायची भाषा नसते, तिथला विकास महत्त्वाचा असते, शेतकऱ्याचे प्रश्न महत्त्वाचे असतात. त्यासाठी माननीय खासदार साहेब शिंदे गटामध्ये त्यानं प्रवेश केला. आम्ही त्यांच्यासोबत आहो, आमचं त्याला सर्व सहमत आहे. पण जे संजय राऊत साहेब, आम्ही इतके मोठे नाही साहेबाला बोलणार आहे, पण ती भाषा शोभनीय नाही. तुम्हाला काय म्हणायचं आहे याच वक्त्यावर? नाही बरोबर आहे. कोणी तुडवायची भाषा करता कामा नये. तुडवायची भाषा कोणी केली होती ते योग्य केली होती आदरणीय बाळासाहेबांनी. त्यावेळेचा काळ वेगळा होता. संजय राऊतमुळंच हे दुकान लागायलं. हे जे दुकान लागालं ना, संजय राऊतमुळंच लागालं. आता ते जाऊ द्या, ते नेते होतं, उद्धव साहेबाला त्यांचं पटत असेल ते विषय वेगळा. पण आमच्या साहेबांनी जे निर्णय घेतला ते योग्य निर्णय घेतला. आमच्या पूर्ण टीमचं समर्थन आहे त्यांना. तुम्ही पूर्वीपासून शिवसैनिक आहात? हो, मी 1995 पासून शिवसैनिक आहे. हो. बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आणि आता उद्धव ठाकरे शिवसेना फरक काय? आता कसा फरक तर थोडाफार जाणवल बघा. माहीत आहे का, आता बाळासाहेबांची शिवसेना होती, पॉवरफुल होती, उद्धव साहेबांची होती. पण उद्धव साहेबाजवळ जे बाजूचे जाऊन चमचेगिरी जे करणार राहतात त्यांच्यामुळे थोडीशी शिवसेना डॅमेज झालेली आहे. निश्चितच आपण हे सर्व शिवसैनिक होते, हे सर्व शिवसैनिक पूर्वी जे आहेत ते ठाकरे शिवसेनेचे होते. जेव्हा नागेश पाटील आष्टीकर शिंदे शिवसेनेमध्ये आले त्यांच्यासोबतच याच हदगाव विधानसभेतील हे सर्व शिवसैनिक जे आहेत ते ठाकरे शिवसेनेतून शिंदे शिवसेनेत आल्यानंतर त्यांनी सर्व प्रतिक्रिया दिलेली आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हदगाव, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.